मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी पहाटेस भीषण अपघात झाला। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ट्रकमधील क्लीनर टायरमधील हवा चेक करण्यासाठी खाली उतरला असताना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने त्याला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। तर ट्रेलरमधील कॉईल हे ट्रेलर चालकाच्या केबिनवर पडल्याने केबिन दबून ट्रेलर चालकाचा देखील मृत्यू झाला आहे। सदर घटना अशी आहे की ट्रक कराडवरून माल घेऊन नवी मुंबईकडे जात असताना एक्सप्रेसवेवरील बोरघाटात आडोशी गावाजवळ आला असता हवा चेक करण्यासाठी त्याने ट्रक क्रमांक MH43Y9455 रस्त्याच्या कडेला थांबवून क्लीनर खाली उतरला असताना पाठीमागून भरधाव वेगात येणारा ट्रेलर क्रमांक MH46BM3701 याला जोरदार धडक दिली। या ट्रक मधील क्लीनरचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रेलर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागे लोखंडी चेनने बांधलेला कॉईल तुटल्याने कॉईल केबिनवर पडला व ट्रेलर मधील चालक केबिनमध्ये दबून त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, IRB टीम, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, देवदूत टीम हे तात्काळ घटनास्थळी दाखल होत ट्रेलर मधील अडकलेल्या चालकांना बाहेर काढले। क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।